नमस्कार. ड्रायव्हित भावमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. थोडंसं आपण सार्वजनिक वाहतुकीबद्दल बोलूया. सार्वजनिक वाहतूक म्हणजे आपली मुंबईची लाईफलाईन, मुंबई लोकल. साधारण 12 वर्षापूर्वी दिव्याला आंदोलन झालं होतं. त्यांची मागणी अशी होती की दिव्यातून लोकल सोडली पाहिजे आणि ते आंदोलन स्थगित व्हावं त्याच्यासाठी सरकारने लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत, मग कर्जत असो, कसारा असो, खोपोली असो, बदलापूर, अंबरनाथ, आसनगाव, टिटवाळा अशा गाड्यांचा थांबा न दिव्याला दिला. आता खरोखर सांगतो, ज्यांनी पण हा थांबा दिला, मुळात या लांब पल्ल्याच्या गाड्या ज्या आहेत तिथेच त्यांचं नाही मरण यातना भोगून ती लोक गाडीत चढतात. जिथून सुटते गाडी तिथेच अक्षरशः तुडुंब गर्दी झाली आणि लांब पल्ल्याच्या गाड्याला डाऊनला आणि अपला थांबा दिला तिथे काही गाड्यांना. मुळात काय झालं माहितीये का, अक्षरशः हे आश्वासन देऊन दिव्यातील सर्व वासीय आहेत, दिवावासीय जे रेल्वेने प्रवास करतात, त्यांच्या तोंडाला अक्षरशः पानं पुसली रेल्वे प्रशासनाने. खरंच मी सांगतो, आत्ताची परिस्थिती अशी आहे, तुम्ही व्हिडिओ बघू शकता या स्क्रीनवर. जिवंतपणी नरक यातना जर भोगायचं असेल ना, तर हे दिव्यातील लोक नाही भोगतायत, रेल्वेने प्रवास करतायत. ती साधारण 31 जानेवारी बदलापूरला चालू ट्रेन पकडताना आपली ताई चेतना देवरुखकर ह्या ताईचा मृत्यू झाला. साधारण 12 दिवसापूर्वी 12वीचा पहिला पेपर असताना डोंबिवलीचा विद्यार्थी त्याचा कलवा आणि मुंब्रेच्या दरम्यान रेल्वेतून धावती ट्रेन मधून पडून त्याचा मृत्यू झाला. आणि इथे तुम्ही बघितलं असं स्क्रीनवर अक्षरशः लोक दरवाजे लावून घेतात, म्हणजे ज्या आपल्या गाड्या येणार आहेत ट्रेन, त्या काही दरवाजे लावलेले आहेत प्रवाशांनी. आणि इथून अक्षरशः डाऊनला जाणारी मेल असो, लोकल असो, हॉर्न वाजवत येते आणि किती कसरत करावी लागते, तरी प्रशासनाचं डोळं उघडत नाही. विचार करा, ज्या वेळेला एखाद दिवस पुन्हा उद्रेक होईल, एखाद दिवस दिवावासियाचा किंवा डोंबिवलीकरांचा, त्यावेळेला प्रशासनाला म्हणजे त्यावेळेला त्यांचं डोळे उघडतील. बघितलं ना, जिवंतपणी नरक यातना नाही, जिवंतपणी अक्षरशः जीवावर उदार होऊन ना, म्हणजे विरुद्ध दिशेने ही लोक चढतात चालू ट्रेनमध्ये. बघू शकता, ट्रेन थांबायच्या अगोदरच चढतात ती लोक, जीवाची पर्वा नाही, अक्षरशः जीव हातात घेतात, तरी प्रशासनाला जाग नाही. लांब पल्ल्याच्या ज्या गाड्यांना थांबा दिला दिव्याला, त्या स्थानकाकडे अगोदरच लांब पल्ल्याची लोक ना ठाण्याला उतरायला अगोदरच आतून प्रेशर असतो प्लॅटफॉर्मकडे, आणि त्याच ठिकाणी दिव्याचं प्लॅटफॉर्म येतं. ते चढणार काय? जे अक्षरशः 28-30 वर्षाची जी मुलं आहेत ना, ज्यांच्यात ताकद आहे, सहनशीलता आहे, तेच दोघे तिघे चढतात. कारण अगोदरच आतून प्रेशर असतो ठाण्याला उतरायसाठी, तर ही लोक चढणार काय? विचार करा. आणि अशा गाड्यांना थांबा दिलाय ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत, त्या थोडा विचार केला पाहिजे. पुन्हा जर उद्रेक झाला ना, अक्षरशः ना, तो शांत होणं खूपच कठीण जाणार आहे. त्या अगोदरच जर रेल्वे प्रशासनानं जर काही उपाययोजना जर केल्या तर ठीक होईल. आता सगळीकडे चाललंय की 15 डब्याच्या गाड्या करायचा, काही होणार नाही. 3 डबे वाढवून काही होणार नाही. मुळात गाड्याच 5 मिनिटं 3 मिनिटाला पाहिजे, ज्या पश्चिम रेल्वेवरती आहेत. नखं काढून मडं हलकं होणार नाही, 3 डबे वाढवून काही होणार नाही. त्याच्यासाठी मुळातच 3 मिनिटाला 4 मिनिटाला गाडी पाहिजे. मध्य रेल्वेवर एक गाडी गेली तर पाठची गाडी कधी येईल काही भरोसा नसतो. सगळी जी वाहतूक व्यवस्था आहे, प्रवाशांच्या डोळ्यात धूळफेक चालली आहे. विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे. ज्या वेळेला उद्रेक होईल प्रवाशांचा,
त्यावेळेलाच रेल्वे प्रशासनाला जाग येईल. तुम्हाला काय वाटतं ह्या बद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा.